मित्रांनो, आज आपण स्लॅबच्या डिझाईनचे 2 ते 3 प्रॉब्लेम व्यवस्थित पाहणार आहोत. डिझाईन Verandas slab supported along the two longer edges having effective span of 2.5 मीटर. हा, इफेक्टिव्ह स्पॅन किती आहे? 2.5 मीटर. इफेक्टिव्ह स्पॅन दिलेला आहे 2.5 मीटर. 2.5 मीटर म्हणजे 2500 mm. हा, नंतर काय? टेक लाईव्ह लोड ऑफ 4 किलो न्यूटन पर मीटर. लाईव्ह लोड दिलेला आहे. लाईव्ह लोड 4 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फ्लोर फिनिश दिलेला आहे मित्रांनो 1 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यूज M20 म्हणजेच FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. कॉन्क्रीट FE म्हणजेच FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. बघा मित्रांनो, MF किती घ्यायचे? 1.4. MF किती घ्यायचे? 1.4. MF किती घ्यायचे? 1.4. Also sketch the cross section of slab along the longer span showing the reinforcement detail. No check is required. हा, बघा मित्रांनो, सगळ्यात पहिली स्टेप इफेक्टिव्ह डेप्थ काढायची. इफेक्टिव्ह इस्टिमेशन ऑफ सगळ्यात पहिले तर आपण कॉन्स्टंट दाखवू शकतो. डिझाईन कॉन्स्टंट्स. ते कॉन्स्टंट दाखवणे म्हणजे काही नाही, जसं तसं लिहून ठेवणे. M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि FE 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. नंतर दुसरी स्टेप आहे मित्रांनो, इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. इस्टिमेशन ऑफ थिकनेस. इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस. Estimation of slab thickness. D is equal to span divided by 20 into MF किंवा MF into 20. तर स्पॅन किती आहे? इफेक्टिव्ह स्पॅन किती दिलेला आहे आपल्याला मित्रांनो? 2500. 20 MF दिलेलं आहे मित्रांनो 1.4. MF म्हणजे मॉडिफिकेशन फॅक्टर. किती येतं बघा मित्रांनो? फास्ट सांगा. 89.28 MM म्हणजे से 90 MM. 90 घ्या, 95 घ्या, वाढून घेतलं तरी चालतं. नंतर ओव्हरऑल डेप्थ काय काढायची? डी प्लस कव्हर प्लस डायमीटर बाय 2. डी किती मित्रांनो? 90. कव्हर कितीचं घेतात? 15चं जर घेतलं तर इथं डायमीटर घ्यायचं 10/2. हे किती होत जाईल मित्रांनो? 110 आहे. 110 आहे. नंतर डायमीटर आल्यानंतर मित्रांनो काय काढायचं आपल्याला? डी अवेल पण काढून टाकू शकतो. अवेलेबल तेवढंच येणार आहे. याच्यात काय करायचं? डी मायनस स्मॉल डी मायनस सी मायनस 5/2. 110 मायनस कव्हर कितीचं आहे? कव्हर कितीचं दिलेलं आहे? 15 मायनस 10/2. किती ते 90 आहे. किती येतं मित्रांनो? हे 90 आहे. बघा, डी अवेल आलं 90 mm. नंतर काय करायचं मित्रांनो? इफेक्टिव्ह लेंथ काढायची गरज नाही इथं. इफेक्टिव्ह लेंथ डायरेक्ट दिलेली आपल्याला 2500 mm. नंतर लोड कॅल्क्युलेशन. लोड कॅल्क्युलेशन मध्ये बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले कोणता लोड? लाईव्ह लोड, सॉरी सेल्फ वेट. सेल्फ वेट मध्ये 1 into 1 into T into 25. तर 1 into 0.11 into 25 किती येतं बघा हे. नंतर लाईव्ह लोड 1 into 1 into इंटेन्सिटी किती आहे? 4 किलो न्यूटन पर मीटर. हे किती येतं? 2.75 किलो न्यूटन पर मीटर. नंतर लाईव्ह लोड आलं. नंतर फिनिश लोड किती आहे? 1 into 1 into 1 किलो न्यूटन पर मीटर. मग टोटल लोड किती मित्रांनो? 7.75.
डब्ल्यू झालं. कन्सिडर फॉर 1 मीटर लिहून टाकायचे किलो न्यूटन पर मीटर किती येतं 7.75 किलो न्यूटन मीटर. मग आता त्याच्यानुसार डिझाईन लोड हे पहा डिझाईन लोड पण म्हणू शकते फॅक्टर्ड लोड पण म्हणू शकते. हा डिझाईन लोड फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू डब्ल्यू तर 1.5 इंटू 7.75 किती येतं पाठ सांगा. 11.625 किलो न्यूटन पर मीटर. बघा मित्रांनो नंतर लोड कॅल्क्युलेशन झाल्यानंतर डिझाईन मोमेंट किंवा फॅक्टर्ड मोमेंट काही पण लिहिलं तरी चालतं. हा एम डी इज इक्वल टू WL² डिवाइड बाय 8 WD. तर हे किती आहे 11.625 गुणिला एलई किती आहे 2.5 चा वर्ग भागीला 8 किती येतं हे 9.08 इंटू टेन पॉवर काहीच नाही किलो न्यूटन मीटर म्हणजे 9.08 इंटू टेन पॉवर 6 न्यूटन MM. हे झालं. मग एम डी इज इक्वल टू MU लीम मानायचं MU लीम. तर MD इज इक्वल टू 0.415 साठी 0.138 FCK BD² तर हे किती आहे 9.08 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय आपलं इज इक्वल टू 0.138 FCK किती आहे 20 इंटू बी किती आहे 1000 हा इंटू D². याला डिवाइडला पाठवायचं मित्रांनो 9.08 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 0.138 इंटू 20 इंटू 1000 D². डी इज इक्वल टू किती येतं 57 बरोबर आहे का क्रॉस चेक करा 57.35 तर 57.35 आलं हे मध्ये ही अवेलेबल पेक्षा कमी डी अवेलेबल म्हणा डी अवेलेबल पेक्षा कमी तर मग आपण अवेलेबलच घेतो. तर अवेलेबल किती आपलं डी किती आहे 90 आहे. किती आहे डी 90 आहे ना डी 90 घेतलेलं ना स्मॉल डी किती आहे 90 डी 90 हे डी आलं. हा हे कोणचं झालं आपलं एफडी नंतर पुढची स्टेप काय झाली आपली डी रिक्वायर्ड हा डी रिक्वायर्ड नंतर नंतर काय करतात एरिया ऑफ मेन स्टील 7 नंबरची स्टेप एरिया ऑफ मेन स्टील म्हणजे AST हा 0.5 FCK divided by FY under root of 1 minus sorry in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 MD divided by FCK BD² into BD. तर बघा मित्रांनो 0.5 FCK किती आहे 20 डिवायडेड बाय FY किती आहे 415 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 इंटू 9.08 इंटू 10⁻6 अपॉन FCK किती आहे 20 बी किती आहे 1000 आणि डी किती आहे 90 चा स्क्वेअर. तर बी किती येतं 1000 इंटू 90 किती येतं AST 300 दरवाजा 300.37 mm². 300.37 mm² झालं 300.37 mm². नंतर
याला एरिया ऑफ स्टील. हा बघा मित्रांनो, चेकची गरज नाही म्हणला तो, चेक करायची गरज नाही. हा तरी पण तुम्हाला करून दाखवायचं तर करून दाखवतो. हा तर पीटी डिफ्लेक्शन मध्ये चेक करायसाठी आपल्याला पहिले पीटी काढावं लागतं. पीटी काय येतं? एएसटी डिवायडेड बाय बीडी इंटू 100. तर एएसटी किती आहे मित्रांनो? 300.37 डिवायडेड बाय बी किती आहे? 1000 इंटू डी किती आहे? 90 इंटू 100 किती येतं? हे 0.33%. हा त्याच्या आधी आपण आता एएसटीपी काढून घेऊ. एएसटीपी एएसटीपी चा काय फॉर्म्युला? 1000 इंटू काय फॉर्म्युला? फास्ट सांगा. स्पेसिंग तर काढ चालतं. एएसटीपी पहिले स्पेसिंग काढून घ्या. ठीक आहे. स्टीलची स्पेसिंग काढून घ्या. स्टीलची स्पेसिंग काढायची पहिले. स्टीलची स्पेसिंगचा फॉर्म्युला काय मित्रांनो? एरिया ऑफ डायमीटर इंटू एएसटी इंटू बी. हा तर एरिया ऑफ डायमीटर तुम्ही जेवढं वरी घेतलं तेवढंच घ्यायचं. 10चा स्क्वेअर. एएसटी किती आहे? 300.37 इंटू 1000 किती येतं बघा हे? 261.46 261.46 बरोबर. हा 9 त्रिक 27 हे 3D पेक्षा कमीच आहे. 3D पेक्षा कमीच आहे ना, म्हणजे सेफ आहे. हा 261.66. मग आता एएसटीपी काढा. एएसटीपी एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया स्टील प्रोव्हाइडेड? सांगा फास्ट. 1000 अपॉन A5. यस. हा 1000 इंटू A5 अपॉन AS. 1000 78.54 येतो याचा एरिया. पाय बाय 4 डी स्क्वेअरचा एरिया किती येतो? 10 स्क्वेअरचा 78.54 भागिले स्पेसिंग किती घेतात मित्रांनो? 260. 260 घेऊन टाकायची. 260 तर किती येतं हे? 302.07 mm स्क्वेअर. हा हे जर नो चेक रिक्वायर्ड म्हणलं तर काढायची गरज नाही बरं काय. तरी आपण माहितीच तो काढून टाकायलो. आता पीएसटीपी पीएसटीपी एएसटीपी डिवायडेड बाय बीडी इंटू 100. तर एएसटीपी किती आहे? 302.07 इंटू बी किती आहे? 1000 इंटू डी किती आहे? 90 इंटू 100 किती येतं हे? 0.33. म्हणजे पीटी प्लस पीएसटीपी हे जवळपास सारखे आहेत. हा देअरफोर सॅटिस्फाईड. हा डिफ्लेक्शन चेकअप सॅटिस्फाईड. हा नंतर आता पुढची स्टेप आहे मित्रांनो 9वी. 9व्या स्टेप मध्ये काय? एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार. एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार. एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार काढायसाठी आपल्याला काय फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार एएसटीबी. एएसटीबी बघा, जर माइल्ड स्टील सोडून असतं तर 0.12% ऑफ एजी असतं. 0.12% ऑफ एजी. एजी म्हणजे ग्रॉस सेक्शनल एरिया ऑफ स्लॅब. 0.12 भागिले 100 इंटू बी इंटू डी. तर 0.12 इंटू 90 सॉरी इंटू 1000 इंटू 110. हा 110 भागिले 100 132 mm स्क्वेअर. एरिया ऑफ स्टील बार. आता स्पेसिंग स्टील डिस्ट्रीब्युशन बार. तर डिस्ट्रीब्युशन बारचं एएसटीडी हा अपॉन एएसटीडी इंटू बी. तर बघा एरिया ऑफ डायमीटर एक तर 8 घ्या, नाही तर मग 6 घ्या, तुमच्या मनावर. पाय भागिले 4D 8चा स्क्वेअर आपण कोणताही घेऊ शकतो. 132 इंटू 1000 किती येतं? 380.79 mm. हे लेस दॅन 5D आहेच. म्हणजे 380 mm ची स्पेसिंग दिली तरी चालते. लक्षात.
म्हणजे हा एवढं झालं की तुम्ही लिहू शकता डिटेल रेनफोर्स डिटेल मध्ये काय लिहू शकता मेन बार ऑफ 10 mm डायमीटर ऍट द रेट स्पेसिंग किती आहे 260 260 mm आणि डिस्ट्रीब्युशन बार डिस्ट्रीब्युशन बार डिस्ट्रीब्युशन बार ऑफ 8 mm डायमीटर ऍट द रेट स्पेसिंग ऑफ 300 आता ही एस मॅक्स पेक्षा जास्त झाली नाही एस मॅक्स पेक्षा कमीची तर 380 घेऊ शकता 380 mm क्रॉस सेक्शन समजलं आता डायग्राम ओव्हरऑल डेप्थ लिहायची हा ओव्हरऑल डेप्थ लिहायची सर मागच्या प्रॉब्लेम चुकून जर ओव्हरऑल नसेल लिहिली तर लिहून टाका मित्रांनो हा मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार इथंच दाखवलं चालते हा 8 mm डायमीटरचे डिस्ट्रीब्युशन बार हा ऍट द रेट स्पेसिंग ऑफ 380 mm डिस्ट्रीब्युशन बार आणि मेन बार किती आहे मेन बार किती आहे मेन बार 110 mm सॉरी मेन बार 10 mm डायमीटर आणि स्पेसिंग किती आहे 260 mm ऍट द रेट 260 mm क्रॉस सेक्शन आणि इथून ते इतका इफेक्टिव्ह स्पॅन 2.5 मीटर समजलं अशी डायग्राम काढायची हा बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम डिझाईन अ सिम्पली सपोर्टेड स्लॅब डिझाईन अ सिम्पली सपोर्टेड स्लॅब ऑफ फॉर अ स्पॅन ऑफ 4.5 मीटर स्पॅन किती दिलेला आहे मित्रांनो 4.5 मीटर हा टू कॅरी द लाईव्ह लोड दिलेला आहे 4 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड फ्लोअर फिनिश दिलेली आहे 1 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर विड्थ ऑफ द सपोर्टिंग वॉल इज 230 mm म्हणजे थिकनेस हा दिलेली आहे यूज M20 ग्रेड M20 ग्रेड M20 आणि FE 415 दिलेले आणि टेक MF 1.4 सांगितलेलं आहे स्केच क्रॉस सेक्शन ऑफ स्लॅब शोईंग द रेनफोर्समेंट डिटेल म्हणजेच बार्स बदलले हे करायचं लक्षात नो चेक इज रिक्वायर्ड व्हेरी गुड आता बघा मित्रांनो विंटर 23 ला आलेला आहे हा 6 मार्काला तर सगळ्यात पहिली स्टेप डिझाईन कॉन्स्टंट्स डिझाईन कॉन्स्टंट्स डिझाईन कॉन्स्टंट मध्ये M20 असेल तर FCK 20 न्यूटन पर MM स्क्वेअर आणि FE 415 साठी FY 415 न्यूटन पर MM स्क्वेअर आता बघा मित्रांनो दुसरी स्टेप काय इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस इस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस स्लॅब थिकनेस थिकनेस स्लॅब थिकनेस कशी काढायची मित्रांनो P इज इक्वल टू सॉरी T इज इक्वल टू स्पॅन डिवायडेड बाय MF मॉडिफिकेशन फॅक्टर इंटू B सॉरी मॉडिफिकेशन फॅक्टर इंटू 20 किंवा 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर स्पॅन किती आहे मित्रांनो किती आहे स्पॅन 4500 भागीला MFA 1.4 इंटू 20 किती येतं मित्रांनो हे 160.71 म्हणजे
165 mm किंवा 170 mm पण घेऊ शकता तुम्ही मित्रांनो. 165 mm किंवा 170 mm. नंतर तिसरं सॉरी ओव्हरऑल डेप्थ काढू. ओव्हरऑल डेप्थ डी प्लस डीसी प्लस डायमीटर बाय 2. हा डी किती आहे 165 प्लस 15चं कव्हर घेऊ आणि 10/2. हा किती हे 170 80 185 येतं ना 185 mm. हा 20चं कव्हर घेतलं तरी चालतं. 190 करून टाकू आपण त्याला राऊंड अप. 190 mm. अलग 20चं कव्हर घेऊन टाकू. कव्हर कितीचं घेतलं तरी चालतं. हा इकडे बघा नंतर नंतर आलं लक्षात किंवा 185 ठेवलं तरी चालेल तुमची मर्जी. हा तर एस्टिमेशन ऑफ किंवा एक काम करायला 15च कव्हर द्या. हा डायमीटर किती घेतलं इथं 10 घेतलं ना. नाही रे काही असू दे. हा आपण आपल्या मनाने घेता येतं कोणतं डायमीटर पुस्तकातलं. ठीक आहे तर चला आन्सर क्रॉस व्हेरीफाय करायसाठी आपण 12 mm घेऊ बस. ठीक आहे चला काही हरकत नाही. 165 हा तर इथं 20 प्लस 12/2 तर किती येतं मित्रांनो हे किती येतं सांगा. 185 191 येतं का किती येतं हे 191 190 जरी घेतलं तरी चालतं. हा कारण की इथे आपण आधीच वाढवलेलं आहे. हा तर बघा मित्रांनो 190 mm घेतलं मग नंतर काय करू आपण डी अवेलेबल. हा तर डी अवेल 190 मायनस आता डी अवेल वेगळे येईल बरं का जर इथे 190 घेतलं तर. हा मग तेच पुढे कंटिन्यू करायचं. अले डी अवेल किती आहे 190 मायनस 20 मायनस 12/2 164 mm 164 mm. हा त्याला काय करू आपण 164 ठेवू म्हणजे व्यवस्थित सगळं होऊन जातं मित्रांनो. हा 164 mm. हा इकडे लक्ष द्या म्हणजे हे बरोबर 190 होऊन जात. हा लक्ष द्या आता 164 mm अवेलेबल झालं. आता तिसरी कॅल्क्युलेशन काय मित्रांनो आपलं तिसरं 164 ठेवू द्या. तिसरं कॅल्क्युलेशन काय इफेक्टिव्ह लेंथ असते एल प्लस डी और एल प्लस टी. एल किती आपलं 4500 डी किती आहे मित्रांनो आपलं 164 म्हणजे 4664 mm 4664 mm. हा और टी किती दिलं 230 4730 mm जे स्मॉल आहे ते सिलेक्ट करायचं म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ आपली राहिली 4664. मग लोड कॅल्क्युलेशन करायचे मित्रांनो. आता लोड कॅल्क्युलेशन मध्ये बघा मित्रांनो लोड कॅल्क्युलेशन मध्ये सेल्फ वेट सेल्फ वेट सेल्फ वेट सेल्फ वेटला काय करतात 1 × 1 × D × 25. तर 1 × 1 × D किती आहे मित्रांनो कॅपिटल डी 190 म्हणजे 0.19 × 25 किती येतं हे डायमेन्शन काही घ्या मनाने पण चालत. हे किती येतं 4.75 किलो न्यूटन पर मीटर. नंतर सेल्फ वेट नंतर लाईव्ह लोड किती दिलेला आहे मित्रांनो 4. तर मग 1 × 1 × 4 तर 4 किलो न्यूटन पर मीटर. नंतर फ्लोअर फिनिश किती आहे 1 × 1 तर 1 किलो न्यूटन पर मीटर. तर किती येत आहे 4 आणि 1 5 5 प्लस 4.9
9.75 किलो न्यूटन पर मीटर. 9.75 किलो न्यूटन पर मीटर. मग आता बघा मित्रांनो, लोड कॅल्क्युलेशन आल्यानंतर डिझाईन लोड याच्यातच डिझाईन लोड म्हणजे WD हा फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू डब्ल्यू. तर पार्शल सेफ्टी फॅक्टर किती आहे 1.5 इंटू डब्ल्यू किती आहे 9.75 किती येत आहे 14.62 हा 14.62 किलो न्यूटन पर मीटर. हे आलं डिझाईन लोड. नंतर पुढचं काय डिझाईन मोमेंट डिझाईन बेंडिंग मोमेंट BM बेंडिंग मोमेंट MD इज इक्वल टू WD LE स्क्वेअर डिवायडेड बाय 8. तर हे किती आहे मित्रांनो 14.65 इंटू LE इफेक्टिव्ह लेंथ किती आहे 4.66. या दोघांमधली जी कमी ती सिलेक्ट करतो 4.664 4.664 चा वर्ग भागिले 8 किती येतं मित्रांनो हे 59.39.76 किलो न्यूटन मीटर म्हणजेच 39.76 इंटू 10⁶ न्यूटन MM. नंतर डिझाईन BM झाल्यानंतर आपल्याला काय करायचं डी रिक्वायर्ड काढायचं डी रिक्वायर्ड काढायसाठी MD इज इक्वल टू MU लीव घ्यायचं MU लीव. MD किती आहे 39.76 इंटू 10⁶. बरोबर ना 0.138 FCK BD स्क्वेअर. तर डी काढायचं 39.76 इंटू 10⁶. 0.138 इंटू 20 इंटू बी किती आहे 1000 डी स्क्वेअर. तर डी किती 120.03 MM. हे कशापेक्षा लहान आहे 164 पेक्षा. तर मग किती घ्यायचं 164च राहू द्यायचं. ओके लिहायचं ते फक्त बस. ओके लिहायचं फक्त बस. ओके आणि ओके पुढे 164च राहू द्यायचं. नंतर पुढची स्टेप काय मित्रांनो AST एरिया ऑफ मेन स्टील एरिया ऑफ मेन स्टील एरिया ऑफ मेन स्टील एरिया ऑफ मेन स्टील. तर मेन स्टीलचा एरिया काढायसाठी मित्रांनो बघा एरिया ऑफ मेन स्टील AST इज इक्वल टू 0.5 FCK अपॉन FY in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 MD divided by FCK BD square into PD. बघा व्यवस्थित लिहिलं ना. आता बघा नंतर 0.5 FCK किती आहे 20 डिवायडेड बाय FY किती आहे 415 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 39.76 इंटू 10⁶ डिवायडेड बाय FCK किती आहे मित्रांनो FCK 20 इंटू 1000 इंटू डी किती आहे 164 चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज बी किती आहे 1000 इंटू 164 किती येतं बघा 741.50 MM 741.50 MM MM स्क्वेअर. एरिया ऑफ स्टील आलं. नंतर स्पेसिंग लगेच काढू घ्या. इथं तुम्हाला त्यांनी विचारलेलं नाही नो चेकिंग रिक्वायर्ड आहे. मग चेक करायची काही गरज नाही पण तरी आता या प्रॉब्लेम मध्ये आपण करतच नाही चेक. मागच्या प्रॉब्लेम मध्ये केलं ना इथं नो चेकिंग रिक्वायर्ड म्हणलं दाखवत नाही याच्यात मी. स्पेसिंग यस इज इक्वल टू स्पेसिंग ऑफ मेन बार एरिया ऑफ डायमीटर अपॉन AST इंटू बी. तर एरिया ऑफ डायमीटर किती मित्रांनो पाय भागिले 4 कितीचं घेतलंय आपण 12 घेतलंय. AST किती आहे 741.50 इंटू बी किती आहे
बी किती आहे 1000 किती येतं 152.54 mm. हा ही इज लेस दॅन 3D तर मग ते 150 mm घ्यायचं 150 mm स्पेसिंग झाली. आता एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार बघा मित्रांनो जर त्यांनी म्हणलं नो चेकिंग इज रिक्वायर्ड तर काही गरज नाही अलग चेक करायची. कव्हर कितीचं घेतलेलं आहे आपण 15च घेतलं 20 15 काही चालतं म्हणा नाही. हा पण 12 पेक्षा जर कमी असलं 10 15च घ्या. आता बघा आता लास्ट स्टेप एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार डिस्ट्रीब्युशन बार बार एएस टीबी एएस टीबी साठी काय करावं लागेल एएस टीबी हा 0.12% बघा मित्रांनो जर जर टॉर्क 415 आणि 500 असत तर 0.12% घ्यायचं आणि जर 250 असत तर 15% घ्यायचं 0.15%. तर हे 12% ऑफ एजी एजी म्हणजे ग्रॉस एरिया ऑफ स्लॅब 0.12 भागिले 100 इंटू बी इंटू कॅपिटल डी 0.12 इंटू 1000 इंटू 100 किती आहे 190 भागीला 100 किती येतं मित्रांनो 228 mm 228 mm हे 3D पेक्षा 5D पेक्षा कमी 5D पेक्षा कमी म्हणजे हे सिलेक्ट करायचं. आता बघा रेनफोर्समेंट डिटेल मध्ये लिहून टाकायचं मेन बार ऑफ 12 mm डायमीटर ऍट द रेट स्पेसिंग ऑफ किती याची काढायची राहिली ना स्टीलची काढायची आपल्या सॉरी डिस्ट्रीब्युशन बारची काढायची राहिली तर ती काढून घेऊ स्पेसिंग स्पेसिंग ऑफ डिस्ट्रीब्युशन बार काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ डायमीटर ऑफ डिस्ट्रीब्युशन बार अपॉन एएसटीडी इंटू पी तर याचं डिस्ट्रीब्युशन बारचं 8चं घेऊ 6 घ्या 8 घ्या काही चालतं 5/4 8चा स्क्वेअर आणि हे 228 mm स्क्वेअर आहे हे सॉरी हे 5D इथं दाखवायची गरज नाही चुकून लिहिलं हा इंटू बी किती येतं 1000 किती येतं हे 220.46 mm म्हणजे 220 घेतलं तरी चालतं 5D पेक्षा कमी लेस दॅन 5D 220 mm ची स्पेसिंग घेतली तरी चालती. आता बघा मित्रांनो आता काय करायचं रेनफोर्समेंट डिटेल लिहून टाकू आपण मेन बार ऑफ 12 mm डायमीटर ऍट द रेट स्पेसिंग ऑफ स्पेसिंग किती आहे 150 mm आणि डिस्ट्रीब्युशन बार ऑफ 8 mm डायमीटर आणि स्पेसिंग किती आहे 220 mm डायग्राम तुम्ही काढू शकता मित्रांनो हे टोटल नीट काढा डायग्राम हे टोटल डी 190 mm इथं कॉलम इथं इफेक्टिव्ह लेंथ दाखवायची इफेक्टिव्ह लेंथ हा बार दाखवायचे आता एकावर एक असल्यामुळे तुम्हाला समज म्हणजे डायरेक्ट लिहून टाकायचं डिस्ट्रीब्युशन बार 8 mm डायमीटरच्या ऍट द रेट 200 बेसिक आणि मेन बार 12 mm डायमीटर ऍट द रेट 150 स्पेस मेन बार काय झालं का बघा आता मित्रांनो
पुढचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ.